नमस्कार. श्रद्धाज आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रद्धा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज परत खरंच एक मस्त बिझनेस प्रोडक्ट घेऊन आलेली आहे. आजचा व्हिडिओ ना खरंच खूप मस्त असा इंटरेस्टिंग आणि असा युनिक होणार आहे, जो आधी तुम्ही कधी बघितलाच नाही आहे प्रोडक्ट. मग चला काय करूया, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चला मग. इथं आपण 3 कप गव्हाचं पीठ घेतले, जरासं मी गरम करून घेतलं आहे. भोपळ्याची पावडर घेतली आहे, ही विकतच मी घेतलेली आहे, ऑनलाईन ॲमेझॉनवर मागितलेली आहे. अर्धा कप घातली आहे याच्यात. आता 1/4 कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि 1 कप पिठी साखर घातली आहे. पाव चमचा हळद, अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घातलेली आहे आणि हे सगळं छान मिक्स करायचं आहे. आज आपण मस्त युनिक प्रोडक्ट करणार आहे बरं का. हे सगळं जर व्यवस्थित हातानं झालं नाही मिक्स तर सोपं आहे. कोरडं मिक्सरचं भांडं घ्या, त्यामध्ये सगळं घाला आणि मिक्सरवरनं फिरवा. म्हणजे जर आपली पिठी साखरेच्या गाठी जरी झाल्या असतील तर त्यासुद्धा छान सुट्ट्या होतील. आणि आता हे आपलं काय झालं आहे, आता इथं काय झालं, थोडंसं मीठ घालायचं विसरले होते. आता मी काय करते, नंतर घालते, तर तुम्ही आधीच मीठ घाला आणि मिक्सरवर फिरवून घ्या. आता हे आपलं झालेलं आहे. लाल भोपळ्याच्या घाऱ्या असतात ना, त्याचं प्रीमिक्स तयार झालं आहे मैत्रिणींनो. आता काय करायचं आहे, 250 ग्रॅम करायचं आहे आणि पॅक करायचं आहे. आता मी घाऱ्या म्हणते, घारगे म्हणते, तुमच्याकडं काय म्हणतात ते तुम्ही प्लीज म्हणा आणि समजून घ्या. मला असं म्हणा तसं म्हणा सांगा, पण त्यामध्ये खूप वेळ वाया जातो. मला जे माहिती आहे, माझ्या ज्या शब्द मी आयुष्यभर लहानपणापासून ऐकलेत, मी कोल्हापुरात राहते, ते मी बोलते. भोपळा घारी प्रीमिक्स आपलं तयार झालेलं आहे. 250 ग्रॅम आहे. हे सगळं मी काढलं आहे. 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि आता आपण तेल सगळ्या प्रीमिक्सला छान चोळून घ्यायचं आहे. आणि आता याच्यात बसेल तेवढं पाणी घालायचं आणि घट्टसर मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही जसं घाऱ्यांना भिजवता तसं तुम्ही भिजवलं तरी चालेल. एरवी आपण काय करतो की भोपळा आणि गूळ शिजवतो आणि त्यामध्ये बसेल तेवढी कणिक घालतो. पण ही प्रोसिजर आपली उलटी आहे. आता ह्याच्यात आपल्याला पाणी घालायला लागणार आहे, कारण आपलं प्रीमिक्स आहे हे. आता काय करायचं आहे, छान मळून एक 15 ते 20 मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे. 15-20 मिनटानंतर आता आपण भेटू. 21 मिनटं झालीत. सगळं परत प्रीमिक्स आपण जे भिजवलेली आहे ते सगळं काढायचं आहे. छान मळायचं व्यवस्थित आणि तुम्हाला हवेत तेवढे गोळे करायचे. ज्या साईजच्या घाऱ्या करायच्या त्या साईजच्या तुम्ही गोळे करा. तुम्ही थापत असाल तर थापा, लाटत असाल तर लाटा, तुमच्या पद्धतीनं करा. मी लाटून करते. आता काय करायचं आहे, असे गोळे करून घ्यायचेत आणि घारी थोडंसं तेल लावायचं आहे आणि लाटायची आहे की आपली भोपळ्याच्या घारीच्या प्रीमिक्सपासून आपली घारी किंवा घारगे तयार झालेले आहेत. आता जर आपल्याला झटपट करायचे तर मोठाच गोळा घ्या, त्याची मोठी पोळी लाटा. आपण पुरी करायचो पूर्वी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तेल लावून छान पोळी मोठी लाटून घ्या आणि वाटीनं गोल त्याचे आपण हे कट करून घेऊया. म्हणजे अशा पद्धतीनं केले तर घारगे एकसारखे तुमचे होतील. तुम्ही थापत असाल तर थापा. आणि आता काय करायचं आहे, तापलेल्या तेलात आधी जरासं एक कण घालायचं आहे, बघायचं आपलं तेल तापले का, आणि जी आपण घारगे केलेले आहेत ते तेलात सोडायचे आहेत. तेल चांगलं तापलं पाहिजे. मग थोडासा गॅस कमी करा, चांगलं तेल तापू देत आणि सगळ्या घाऱ्या अशा आपण छान तळून घ्यायच्या आहेत. किती सुंदर दिसते आणि कसली फुगली आहे बघा. हळदीनं रंगसुद्धा त्याचा किती सुंदर आला आहे ना. खूप सुंदर अप्रतिम घाऱ्या होतात. प्रयोग तर करून बघा. खूप छान घारी होती. आणि अशा प्रकारे आपण काय करूया,
सगळ्या घाऱ्या तळूया. आता तुम्हाला ज्या रंगावर तळायला आवडतात किंवा खायला आवडतात त्यानुसार तुम्ही तळा. ज्यांना डार्क आवडतात थोडे डार्कसर तळून घ्या. मला थोडा लाईट कलर आवडतो म्हणून मी थोडा लाईट ठेवते. आणि अशा प्रकारे हे बघा, दुसरी पण घारगी आपली किती छान मस्त घारी फुगलेली आहे टम्म. अशा प्रकारे आता सगळ्या घाऱ्या आपण करून घेणार आहोत, तळून घेणार आहोत. आता काय होतं ना, थोडं शूटिंगच्या वेळेला ना थोडंसं रंग अंधार असेल तर थोडा रंग इथं आता बदललेला दिसतो. त्यामुळं थोडं समजून घ्या. आणि अशा आपल्या मस्त भोपळ्याच्या घाऱ्या भोपळ्याच्या प्रीमिक्सपासून तयार झाल्यात. आता हा डार्क कलर आहे ना, ज्यांना आवडतो त्याने तसा डार्क करा, ज्यांना असा आवडतो, मला हा आवडतो, अशा तळून घ्या. आणि आता बघा किती सुंदर मस्त अशा आपल्या भोपळ्याच्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत. युनिक प्रोडक्ट आहे, नक्की ट्राय करा. आपल्याला अशीच परत मस्त कमेंट आली आहे बघा. मग व्हिडिओ तुम्ही सगळा बघितला. खूप सोपी प्रोसिजर आहे. फक्त सगळं मिक्स करायचं आहे आणि आपलं द युनिक प्रोडक्ट तयार होणार आहे. तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर थोडी साखर वाढवू शकता. पण जर साखर जास्त झाली तर काय होतं, थोडं कडकडीत आपले भोपळ्याचे घारे होतील. अजून काय तर तुम्ही इथे गूळ वापरू शकता. पण काय आहे, गूळ वापरला तर त्याचा रंग टोटल बदलणार आहे. रंग बदलला तर जे आत्ता एवढे सुंदर देखणे आपले भोपळ्याचे घारे दिसत आहेत तसे दिसणार नाहीत. थोडं रंग बदलणार. बिझनेस असेल तर साखरच घाला आणि घरगुती तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही गूळ पावडर याच्यात वापरू शकता. आपलं प्रोडक्ट आता तुम्ही थोडं जर आपली जी कणिक आहे ती थोडी भाजून घ्या. म्हणजे काय होईल, आपलं प्रोडक्टचं शेल्फ लाईफ वाढेल. म्हणजे काय होईल तर 1-2 महिने आपल्या प्रोडक्टला काहीही होणार नाही. जर प्रिझर्वेटिव्ह वापरलं तर 6 महिने तुमचं प्रोडक्ट सुंदर आहे तसं राहील. आता प्रिझर्वेटिव्ह तुम्ही 1 किलोला 1/4 टीस्पून सोडियम बेन्झाईट वापरू शकता. इन्स्टंट भोपळा घारगे पीठ किंवा प्रीमिक्स आपलं गव्हाचं पीठ आता घरगुती करताय तर 3 कप म्हणजे 250 ग्रॅम. पण तुम्हाला जेव्हा विकायचं आहे, क्वांटिटेट करणार, तेव्हा 1 किलो आपण गव्हाचं पीठ घेतलं तर 50 रुपये. भोपळा पावडर अर्धा कप म्हणजे 50 ग्रॅम होती, 200 ग्रॅम मोठ्या ह्याच्यात 250 रुपये. तांदूळ पीठ 1/4 कप 25 ग्रॅम 100 ग्रॅम लागणार आहे इथं 10 रुपये. पिठी साखर इथं 1 कप आहे. ह्याचं वजनी म्हणजे मोठ्या ह्याच्यात आपण जेव्हा धरतो तेव्हा 500 ग्रॅम पिठी साखर आपल्याला लागणार आहे, त्याचे 25 रुपये. वेलदोडा पावडर 2 चमचे लागणार आहे इथं. हळद 1 चमचा लागणार आहे आणि याचं दोन्हीचं कॉस्टिंग एक साधारण 10 रुपये धरले मी. आणि या सगळ्याचे 345. आपण गव्हाचं पीठ जरासं गरम करायचं आहे, अगदी 5 रुपये 350. 350 रुपयात आपला 1800 ग्रॅम पीठ तयार होणार आहे. म्हणजे 250 ग्रॅमची साधारण 7 पाकिटं तयार होतात. 7 पाकिटं 0.2 म्हणजे 50 ग्रॅम त्यात तरी शिल्लक राहतंयच. म्हणून 50 रुपयाला 1 पाकिट आपल्याला पडणार आहे. 50पेक्षा कमीच आहे. 48ला साधारण तुम्हाला पाकिट पडेल, पण 2 रुपये आपण कॉस्टिंग पॅकिंगचे धरूया. असं म्हणून 50 रुपये आपलं होईल. 50 रुपयाचं 250 ग्रॅमचं पाकिट तुम्ही 90 ते 100 रुपयाला विकू शकता. तुमच्या परत कॉन्टॅक्ट्स, कुठं राहता, कुठं पाकिट विकता यावर तुमचं हे अवलंबून आहे. अगदी चांगला एरिया असेल तिथे 100लाही जाईल. अगदी कमी हे असेल एरिया तर तुम्ही 50चं 80 रुपयाला सुद्धा विकू शकता. म्हणजे याच्यात तुम्हाला एका पाकिटामागं 50 रुपयाचं जर तुम्ही 80नं विकला तर 30 रुपये तरी एका पाकिटामागं सहज मिळणार आहेत. आणि अतिशय सुंदर प्रोडक्ट तयार होतं आहे. युनिक प्रोडक्ट
आहे. बघा, अजून एक सांगायचं आहे की भोपळा पावडर जी आपण इथे घेणार आहोत, पंपकिन पावडर, ती तुम्ही किलोवर आणि जास्त घेत गेलात तर ह्याचं कॉस्टिंग कमी येणार आहे. बिझनेसच्या दृष्टीनं तुम्हाला किलोवर घेणं हे परवडणार आहे, म्हणजे ॲटोमॅटिक त्याची कॉस्टिंग आपलं कमी येणार आहे. त्यामुळं हे प्रोडक्टसुद्धा अतिशय सुंदर होणारं प्रोडक्ट आहे. आता कंपनी मी दाखवू शकत नाही, पण पंपकिन पावडर अशा प्रकारे ॲमेझॉनवर मी मागवली होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय होईल की जे काही व्हिडिओ मी अपलोड करीन ते तुम्हाला लगेच मिळतील. चला आता काय करूया, परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत मला टाटा बाय बाय, रजा द्या.